विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. पुन्हा एक नवीन जाहिरात आलेली आहे. तीच अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. सर्व सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. जाहिरात आहे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची. या ठिकाणी कनिष्ठ लिपिक, शिपाई, वीज तंत्री, वाहन चालक आणि भुईकाटा ऑपरेटर अशा या 5 संवर्गातल्या जागा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये या पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा किती, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, फॉर्म भरण्याची मुदत आणि पगार या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करूया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची माहिती सांगतो. या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कव्हर केलेली आपली इग्नाइट अकॅडमीची ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी TCS IBPS पॅटर्नवर आधारित संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. यामध्ये टेस्ट सिरीज आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा पुन्हा बॅच पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. ही आहे आपली नवीन जाहिरात. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर. सरळ सेवा पदभरती बघा. या ठिकाणी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा आहे तर बघा, हे आहे त्यांची वेबसाईट www.apmc-chhatrapati-sambhajinagar.in या वेबसाईटला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आता संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशील समजून घ्या कसा कसा आहे. या ठिकाणी बघा, कनिष्ठ लिपिक एकूण जागा आहेत 3. आता यासाठी कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते बघा. या ठिकाणी ST ला 1 जागा आहे, त्यानंतर OBC ला 1 जागा आहे, ACBC ला 1 जागा आहे, ती महिलांसाठी आहे. अशा टोटल 3 जागा आहेत. शिपाईसाठी SC ला 1 जागा आहे, ST ला 1 जागा आहे, NTC ला 1 जागा आहे, OBC ला 1 जागा आहे, सामाजिक व शैक्षणिक म्हणजे SCBC महिला 1 जागा आहे आणि EWS साठी 1 जागा आहे, ओपन साठी 1 जागा आहे. अशा एकूण जागांचा विचार केला तर 7 जागा शिपाई या पदाच्या आहेत. त्यानंतर भुईकाटा ऑपरेटरची VJA 1 जागा आहे, त्यानंतर ओपनला 1, अशा टोटल 2 जागा आहेत. वीज तंत्री एकूण जागा 1च आहे, ती पण ओपन साठी आहे. त्यानंतर वाहन चालकची सुद्धा 1 जागा आहे, तीही ओपन साठी आहे. आणि अशा टोटल जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या आहेत 14. हे लक्षात घ्या, या 14 जागांसाठी ही आलेली आहे जाहिरात. शैक्षणिक अर्हता आणि वेतन श्रेणी आता आपण समजून घेऊया. कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर शासन मान्यता म्हणजेच शासनाची मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठाचं तुम्ही पदवीधर असणं आवश्यक आहे. म्हणजेच ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर हा फॉर्म भरता येईल. त्यासोबत त्यांनी MSc कंपल्सरी सांगितलेलं आहे किंवा समतुल्य संगणक कोर्स, तसेच मराठी टंकलेखन म्हणजे मराठी टायपिंग तुमचं 30 असलं पाहिजे किंवा इंग्रजी टायपिंग तुमचं 40 असलं पाहिजे. 2 पैकी कुठलंही एक टायपिंग चालणार आहे, एक तर इंग्रजी किंवा मराठी. आता याची वेतन श्रेणी किती आहे तर S6 मध्ये 19,900 ते 63,200 म्हणजे जवळपास तुम्हाला 40,000 पेमेंट या पदासाठी हा लगेच सुरू होतो, हे लक्षात घ्या. पुढचं पद आहे शिपाई. शिपाई पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुमची वेतन श्रेणी S1 मधून 15,000 ते 47,600 म्हणजे जवळपास 25,000च्या आसपास हा पेमेंट तुम्हाला लगेच या ठिकाणी चालू होतो. त्यानंतर भुईकाटा ऑपरेटर. आता भुईकाटा ऑपरेटर बघा, ITI फिटर, तुमचं जर ITI फिटर असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. बघा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ITI चे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच MSc किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे. वेतन श्रेणी बघा, S8 मध्ये 25,500 ते 81,100 म्हणजे जवळपास 30 ते 35,000च्या आसपास हा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट लगेच सुरू होतो. त्यानंतर बघा वीज तंत्री. आता वीज तंत्रीसाठी सुद्धा ITI इलेक्ट्रिशियन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ITI चे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच MSc किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र सुद्धा काय आवश्यक आहे. या ठिकाणची वेतन श्रेणी S8 मध्ये 25,500 ते 81,100 म्हणजे जवळपास इथे सुद्धा तुम्हाला 35,000च्या आसपास जो आहे तो पेमेंट सुरू होतो लगेच. त्यानंतर पुढचं पद आहे वाहन चालक. वाहन चालकसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे व 4 चाकी किंवा जड वाहन चालवण्याचे लायसन आवश्यक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, 4 चाकीचं पण चालणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणूया की लाईट मोटर व्हेकल 4 चाकीचं किंवा जड वाहन
कुठलंही लायसन असेल तरी सुद्धा तुमच्याकडे चालणार आहे. वेतन श्रेणी किती आहे? S6 मध्ये 19,900 ते 63,200, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला 31,000च्या आसपास जो आहे तो पेमेंट हा सुरुवातीला चालू होतो, हे लक्षात घ्या. आता ही सगळी पदांची आपण शैक्षणिक पात्रता आणि वेतन श्रेणी जाणून घेतलेली आहे. आता आपण बघूया वयोमर्यादा. आता वयोमर्यादा बघा, उपरोक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 2/6/2025 म्हणजेच 2 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे. हे आहे ओपन कॅटेगरीसाठी. ओपन सोडून बाकी सर्वांना 43 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल, लक्षात घ्या. 18 ते 38 हे ओपन साठी आहे आणि 18 ते 43 हे ओपन सोडून बाकी सर्वांसाठी आहे. मग SC ST OBC NT जे काही असेल ते या सर्वांसाठी 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा आहे. पुढे बघूया आता आपण फॉर्म भरण्याची मुदत काय आहे. तर बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी 19/5/2025 पासून ते 2/6/2025 म्हणजेच 2 जून पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. फॉर्म सुरू झालेले आहे. मग हॉल तिकीट कधी येणार, परीक्षा आपली कधी असणार आहे, परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला वेबसाईटला बघायला मिळतील. वेबसाईट कोणती आहे? www.apmc-chhatrapati-sambhaji-nagar.in या वेबसाईट वरती. ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये फॉर्मचे पैसे आहेत, फी आहे. आणि ओपन साठी 700 रुपये आहे आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना 500 रुपये आहे, हे लक्षात घ्या. आता महत्वाच्या सूचना आपण समजून घेऊ. आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. तर बघा, या ठिकाणी सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे इथे एक लक्षात घ्या, हे जे वेगवेगळे 5 संवर्ग दिलेले आहेत, या 5च्या 5 संवर्गासाठी सेपरेट, प्रत्येक पदासाठी सेपरेट ऑनलाईन एक्झाम असेल, हे लक्षात घ्या. कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदासाठी 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. आता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हे जे 2 पद आहेत यासाठी 200 मार्कांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. म्हणजे तुमचं एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी बघा, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई यांनी काय सांगितलं, 200 मार्कांची ऑनलाईन परीक्षा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय काय असणार आहे अभ्यासक्रम? मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे, गणित बुद्धिमत्ता असणार आहे आणि GK GS तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात घ्या. मराठीला तुम्हाला 25 प्रश्न, इंग्लिशला 25 प्रश्न, बुद्धिमापन गणित आणि मॅथ रिजनिंगला 25 आणि GK GS ला 25. अशा पद्धतीने तुम्हाला 100 प्रश्न असतील. एक प्रश्न 2 मार्काला, 200 मार्कांची तुमची ही परीक्षा असणार आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी कनिष्ठ लिपिकला ग्रॅज्युएशन लागतंय, त्यामुळे प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी जास्त असेल आणि शिपाईला 10वी लागते, त्यामुळे तिथले प्रश्न थोडेसे इझी असू शकतात, हे लक्षात घ्या. आता या जाहिरातीमध्ये डिटेल अभ्यासक्रम दिलेला नाही. काही दिवसानंतर वेबसाईटला अभ्यासक्रम येईल, पण जनरली अभ्यासक्रम जो आहे तो हा असतो. फक्त इथे शिपाई पदासाठी कदाचित इथे इंग्रजी असेल की नाही हे आपण आता लगेच सांगू शकत नाही. वेबसाईटला अभ्यासक्रम आल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मी देतो, पण जनरली सरळ सेवेचा कुठल्याही एक्झामचा पॅटर्न हा असाच असतो, हे लक्षात घ्या. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. आता भुईकाटा ऑपरेटर, वीज तंत्री आणि वाहन चालक हे जे 3 संवर्ग आहे यासाठी 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल. आता इथे 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि 80 मार्कांची काय आहे, व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल, लक्षात घ्या. बघा, 120 मार्कांची परीक्षा आणि 80 मार्कांची व्यावसायिक चाचणी अशी 200 मार्कांची परीक्षा तुमची होणार आहे. कोणत्या पदांसाठी? भुईकाटा ऑपरेटर, वीज तंत्री आणि वाहन चालक. आता इथे जे 80 मार्कांची आता इथे 120 मार्कामध्ये तोच अभ्यासक्रम असतो, मराठी, इंग्रजी, मॅथ रिजनिंग आणि GK GS. फक्त प्रश्नांची संख्या कमी होते, 15 15 15 15 म्हणजे 60 प्रश्न असतात 120 मार्कांसाठी. आणि 80 मार्कांची व्यावसायिक चाचणी म्हणजे काय, तर पदाशी संबंधित नॉलेज तुम्हाला किती आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही जर समजा वाहन चालकसाठी फॉर्म भरताय, तर वाहन चालक म्हणजे तुम्हाला व्यवस्थित गाडी चालवता येते का हे चेक केलं जाईल, हे त्याचे मार्क असतील. तुम्ही समजा वीज तंत्रीसाठी फॉर्म भरताय, तर तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रिक जे उपकरणं आहेत त्याची तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे का, हे सगळं हे प्रात्यक्षिक तुमचं करून घेतलं जाईल, त्याचे हे मार्क असणार आहेत. व्यावसायिक चाचणी म्हणजे त्याला म्हणतो आपण, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हे 200 मार्क. पुढे आता भुईकाटा ऑपरेटर, वीज तंत्री, वाहन चालक या पदांसाठी 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर जोपर्यंत 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदांचा निकाल जाहीर केला जाणार नाही. म्हणजेच काय, ही लेखी परीक्षा होईल, पण जोपर्यंत ही 80 मार्कांची व्यावसायिक चाचणी होत नाही, ती तुम्ही देत नाही, तोपर्यंत तुमचा निकाल जाहीर केला जाणार नाही, हे लक्षात घ्या. पुढे
उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गाला अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा लागेल, त्यासाठी स्वतंत्र परीक्षा फी भरावी लागेल. ठीक आहे. आता तुम्हाला असं वाटतंय की मला वाहन चालकला पण फॉर्म भरायचा आहे आणि मला शिपाई पदासाठी पण फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला दोन्ही फॉर्म भरता येतील, फक्त तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील आणि पैसे सुद्धा वेगवेगळे भरावे लागतील, हे लक्षात घ्या. आता ही वेबसाईट तुम्हाला मी 2-3दा सांगितली, ही तीच वेबसाईट आहे. या वेबसाईटला जाऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे, लक्षात घ्या. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट सुद्धा काढून ठेवायची आहे, जेणेकरून पुढच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला ते कामात येणार आहे. तर अशा पद्धतीने ही आपली नवीन जाहिरात आलेली आहे. यामध्ये जो अभ्यासक्रम आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मॅथ, रिजनिंग, जीके, जीएस, हा सगळा अभ्यासक्रम आपल्या ह्या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. TCS IBPS पॅटर्न वरती ही बॅच आहे. यामागे अनेक विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालाय. आपले शेकडो विद्यार्थी शासनामध्ये सध्या काम करत आहेत. याच बॅचला जॉईन करून ते सगळे विद्यार्थी पात्र झालेले आहेत. तेव्हा जसं मागे विद्यार्थ्यांना फायदा झालाय, तसंच तुम्हाला सुद्धा या बॅचचा खूप चांगला फायदा होईल. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स, टेस्ट सिरीज, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येते. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक तुमच्या मनात काही प्रश्न असेल, अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे नवीन नवीन एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपलं हे इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, ते आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, खूप चांगली संधी तुमच्या सर्वांसमोर आहे, कारण सरळ सेवेच्या माध्यमातून ह्या ज्या परीक्षा होतात, कारण दर 1-1.5 महिन्यातनं कुठली ना कुठली परीक्षा चालू असते, फक्त आपल्याला माहित नसतं, त्यामुळे आपण फॉर्म भरत नाही. पण सरळ सेवेचा एकदा का अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला की त्यानंतर तुम्हाला कोणतीही एक्झाम देता येते, कारण सरळ सेवा परीक्षांचा फायदाच हा आहे की एकदा का आपण अभ्यास केला की कोणतीही एक्झाम आपण देऊ शकतो, कारण त्या प्रत्येक सरळ सेवा एक्झामचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम हा सेमच असतो. तेव्हा खूप चांगली संधी आहे. खूप चांगला अभ्यास करा, परीक्षा द्या, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. हे यश तुम्हाला मिळो यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. थांबूया. धन्यवाद.